नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की हा आठवडा किती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण की एकतर आपल्यासाठी मंथली एक्सपायरी आहे इंडेक्सची आणि त्याच्याचबरोबर स्टॉकची पण मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे हा वीक आहे ना, तो पूर्ण आपल्यासाठी व्हॉलटाईल असेल आणि यामध्ये ट्रेड करणं खूप रिस्की असतं. त्यामुळे तुम्ही हा वीक शक्यतो टाळा. कारण की ह्यामध्ये भरपूर व्हॉलटाईल असतात. त्यामुळे आपल्याला प्रॉपर डायरेक्शन भेटत नाही आणि मार्केट एकतर तुम्ही पाहू शकता की आत्तापर्यंत जर तुम्ही नोटीस केलं असेल तर 5 मिनिटात मार्केट एकतर अपसाईडला जातं. 100 पॉईंटची रॅली आपल्याला बघायला भेटते आणि त्याच नेक्स्ट 5 मिनिटात आपल्याला डाऊन साईडचा पण मूव भेटतो. त्यामुळे ह्यामध्ये जो क्विक आणि पेशन्स ठेवून काम करतो ना, तोच म्हणजे ह्यामध्ये चांगला पैसे कमवतो. त्यामुळे खूप रिस्की असतं. त्यामुळे आपण इथे तुम्ही पाहू शकता की बँक निफ्टी 3 महिन्यापासून इथे तुम्ही पाहू शकता की 3 महिन्यापासून बँक निफ्टी एक कन्सॉलिडेशन फेजमध्ये 56,000ची लेवल ते 58,500च्या लेवलमध्ये फुल एकदम साईडवेज आहे आणि ह्यामध्येच कामकाज करते. तर ह्या वीकमध्ये तुम्ही पाहू शकता की मंथली एक्सपायरी असणार आहे. तर कोणत्या लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील आणि आपण कशा प्रकारे कामकाज केलं पाहिजे ते आपण पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. तुम्ही इथे पाहू शकता की सध्या मार्केटमध्ये 57,100 म्हणजे 97,150ची लेवल सध्या आपल्याला एक चांगला सपोर्ट म्हणून कामकाज करते. तर तुम्ही इथे पाहू शकता की जर हा प्रिव्हियस स्विंग लो पासून ते जिथून मार्केट परत खाली आलंय तो जर आपण ड्रॉ केला ना एक फिबोनाचीचा टूलने, तर इथे 0.5चा आहे. तुम्ही इथे पाहू शकता 0.5 आणि 0.6ची लेवल आहे. तर 0.5च्याच लेवलपाशी मार्केट सपोर्ट घेते. म्हणजे हा एकदम चांगल्या प्रकारे आपल्यासाठी कामकाज करेल 0.5ची लेवल आणि 0.6ची पण खाली तुम्हाला इथे पाहू शकता 0.6ची पण लेवल मी ड्रॉ करून ठेवतोय. म्हणजे 0.5 आणि 0.6 एकदम गोल्डन रेशो मानला जातो. त्यामुळे इथे आता आपल्याला सपोर्ट भेटला तर हा आपण सपोर्ट ड्रॉ करून ठेवला आहे. तर त्याचबरोबर इथून जर इथे मार्केट आलं आणि इथून काय अपसाईडचं पोटेन्शियल काय एखादी हॅमर कॅन्डल वगैरे चांगलं बाहेरचं काय दिसलं तर इथून आपण नक्कीच अपसाईडचा विचार करू. त्याचबरोबर छोटासा स्टॉप लॉस असेल आपल्या इथे तुम्ही बघितलेच की 0.6ची लेवल आहे ना, त्याच्यात जर मार्केट खाली जायला लागलं तर आपण इथून ट्रेडमध्ये एक्झिट होऊ. आणि त्याचबरोबर हे अपसाईडचा इथून जर अपसाईडला गेलं तर इथून अपसाईडला कुठपर्यंत जाईल 58,500ची लेवल एकदम सायकोलॉजिकल आणि इम्पॉर्टंट रेजिस्टन्स पण असणार. कारण की तुम्ही इथे प्रिव्हियसला पाहू शकता की प्रत्येक वेळी मार्केट इथूनच रिजेक्ट होऊन मार्केटमध्ये सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केट ह्या लेवलच्या वरती मार्केटला सेलर्सला घेऊन जायचं नाही. तर आणि त्याच्यानंतर 59,000ची इम्पॉर्टंट सायकोलॉजिकल लेवल असेल ती त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवून कामकाज करायचं. जर ही 58,500ची लेवल जर ब्रेक करायची असेल ना, तर एक तर मार्केटला इथून चांगल्या प्रकारे म्हणजे हळू वरती घेऊन आणि नेक्स्ट डेला इथून गॅपअप मध्येच ओपन करून वरती जाऊ शकतं. नाहीतर इथून परत हळू इथपर्यंत ह्या रेजिस्टन्स पर्यंत गेलं मार्केट तर इथून जे पहिल्यापासून सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत ते मार्केटला वरती जाऊ देणार नाही. तिथे पहिल्यापासून त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे 58,500च्या लेवलवरती मार्केट कसं काय काम करतंय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जरी इथून आपण अपसाईडच्या ट्रेडमध्ये असलो तरी मी तर शक्यतो 58,500च्या लेवलपर्यंत येताच मार्केटमधून एक्झिट घेईन. आणि त्याच्यानंतर जर ही लेवल ब्रेक झाली अपसाईडला तर ह्याच्यानंतर परत एक रिस्क घेऊ शकतो 59,000ची लेवलपर्यंत. तुम्ही इथे पाहू शकता की सायकोलॉजिकल आणि इम्पॉर्टंट लेवल असतात ह्या जे राऊंड नंबर असतात ते. आणि त्याच्यानंतर मार्केट 59,500 पर्यंत जाऊ शकतं अपसाईडला. आणि डाऊन साईडचा विचार करत असाल तर डाऊन साईडला तुम्ही जो हा झोन मार्क केलाय ना, तो हा खूप इम्पॉर्टंट झोन आहे. हा इथून मार्केट तुम्ही ते जर बारकाईने लक्ष दिलं ते इथूनच मार्केट सपोर्ट घेऊन प्रत्येक वेळी जाते. इथे तुम्ही पाहू शकता इथे सपोर्ट घेतला परत वरती गेला, परत इथे 3 ते 4 वेळा मार्केटने सपोर्ट घेतला. तर ही लेवल कोणती आहे? 56,800ची लेवल जर डाऊन साईडला ब्रेक होते तर आपण पहिला टार्गेट आपण तुम्ही इथे पाहू शकता 56,000च्या लेवलपर्यंत घेऊ शकतो. आणि जर ही लेवल येणाऱ्या दिवसात ब्रेक होते तर आपल्याला 54,800-900 पर्यंतचे आपल्याला टार्गेट भेटू शकतात. जर तुम्ही लॉंग टाइमचा विचार करत असाल आणि मोठे ट्रेड पाहिजे असतील तर तुम्ही ह्या लेवल्स तुम्हाला मार्क करून ठेवणं गरजेचंच आहे. कारण की ह्या एकदम इम्पॉर्टंट आणि चांगल्या प्रकारे कामकाज करणाऱ्या लेवल आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की जर अजून काय न्यूज वगैरे असेल तर आपण येणाऱ्या दिवसात म्हणजे मी स्टोरीवरती पण ठेवेन, त्या तुम्ही फॉलो करून हे करू शकता, त्याच्यावरती कामकाज करू शकता.
तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मोस्ट ऑफ दी शक्यतो एक्सपायरीला ट्रेडिंग करणं टाळा. करायचे असेल तर नेक्स्ट एक्सपायरीमध्ये करू शकता, कारण की त्यामध्ये आपल्याला ज्या प्रकारे बेनिफिट भेटतो नेक्स्ट एक्सपायरीचा त्या ह्या एक्सपायरीला भेटत नाही. कारण की एखादा मोमेंट आपल्या अगेन्स्ट गेला तर एकदम प्रीमियम डिके होऊन आपल्याला जरी मार्केट आपल्यानंतर डायरेक्शनमध्ये गेलं तरी आपल्याला तो मोमेंटम भेटत नाही. त्यामुळे नेक्स्ट एक्सपायरीमध्ये ट्रेडिंग करू शकता. धन्यवाद.